आजही गोवर्धन परिक्रमा 10-12 कोसाची परिक्रमा आहे. वृंदावनला गेल्यानंतर बरेचसे भाविक करतात आणि केली पाहिजे. त्या गोवर्धननाथाची परिक्रमा केली तर आपल्या जीवनातील सर्व त्या ठिकाणी दुःख नाहीसे होतात. म्हणून त्या भगवान परमात्म्याने सगळ्या लीला केल्या. असणारे गायी भक्त सगळ्यांना सांभाळले. नंतर आता असणारा आपला शत्रू तिकडे कंस तिकडे वाढतोय. त्यानंही आता धावतं सांगतो आपल्याला स्वयंवर करायचा आहे. अगदी 2-5 मिनिटांमध्ये आपण ती तयारी करणार आहे. 10 मिनिटाच्या आत एक संकीर्तन करून थोडेसे बोर झाले असं वाटतं. यदुनंदन जय राधेशा रघुनंदन जय सीतारा रघुनंदन जय राधेशा रघुनंदन जय सीतारा यदुनंदन जय राधेशा रघुनंदन जय सीतारा रघुनंदन जय राधेशा सर्वांनी भजन करा. जय सीतारा यदुनंदन जय राधेशा रघुनंदन जय सीतारा रघुनंदन जय राधेशा रघुनंदन जय सीतारा. जय हो. यदुनंदन जय राधेशा रघुनंदन जय सीतारा जय राधेशा रघुनंदन जय सीतारा यदुनंदन जय राधेशा रघुनंदन जय सीतारा रघुनंदन जय राधेशा रघुनंदन जय सीतारा यदुनंदन जय राधेशा रघुनंदन जय सीतारा यदुनंदन जय राधेशा रघुनंदन जय सीतारा. बोलिए भागवत महापुराण की जय. गोपाल कृष्ण भगवान की राधेश्याम. आणि मग भगवान परमात्मा त्या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले. रासलीला त्या ठिकाणी वृंदावनेमध्ये जाऊ लागले. सर्व गोपाळांचं गवळणींचं त्या भगवान परमात्म्यावर इतकं प्रेम जडलं की एकही मिनिट त्यांना त्या भगवान परमात्म्याशिवाय करमत नव्हतं. त्या असणाऱ्या गोपी नसून त्या वेद गर्भीच्या जान श्रुती असणाऱ्या त्या 87,000 ऋषी त्या ठिकाणी होते. ते राम जन्मातले ऋषी आहेत. ते गवळणी कोण होत्या? राम जन्मामध्ये जेव्हा आईलेचा उद्धार झाला, भगवान परमात्म्याने त्या शिळेला भगवान परमात्म्याचे चरणरज लागले आणि त्या शिळेची बाई झाली. म्हणजे ती शापित अहिल्या होती गौतम ऋषीची. म्हणून तिचा उद्धार झाल्यानंतर ते असणारे जंगलामधले ऋषींना पाहिलं. म्हटले काय भारी माणूस आहे. म्हटले इकडे 10-10, 5-5 लाख देऊन मुळी भेटत नाही आणि याच्या रजकानानं पाय लावल्यानं त्या ठिकाणी महिला होतात. आपली लई फडफड चालली. म्हटले साधू मुनी म्हटले 87,000 ऋषी. आता आपणही एक काम करू, त्याच्याकडे जाऊ. म्हटले तो काही लय अंतरावर नाही आणि त्याच्याकडून एक दगडाची बायको आपल्याला करून घेऊ. म्हटले मग ज्याला जशी बायको पाहिजे त्यानं तसा दगड घेतला. ज्याला थोडीशी जाड पाहिजे त्यानं थोडा मोठा दगड घेतला. ज्यांना पातळ पाहिजे त्यानं असा पातळ दगड घेतला. ज्याला उंच पाहिजे त्यानं असा उभा उंच दगड घेतला. जशी जशी इच्छा होते की नाही.
तसे दगड घेतले आणि त्या भगवान परमात्म्याकडे गेले. आणि जेव्हा त्या प्रभू रामचंद्राच्या समोर आले आणि पाहिल्यानंतर तो भगवान कसा आहे, तो राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार. आणि मग त्या प्रभूकडे पाहिल्यानंतर जिभेत गेला ना फॉल्टवून, प्रभू तुम्ही या दगडाच्या आम्हाला बाया करून द्या किंवा बायका करून द्या म्हणायच्या ऐवजी त्यांनी सांगितलं, प्रभू तुम्ही आम्हाला बाया करून घ्या, बायका करून घ्या. घ्या म्हटल्यानंतर प्रभू म्हटले, आता नाही जमणार, मी एक बाणी एक पत्नी वरते. प्रभू रामचंद्राचा अवतार म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम सांगितलं, मर्यादा आहे म्हटले. आता नाही म्हटले, मग पुढच्या जन्मात मी कृष्ण अवतारामध्ये नक्कीच तुमचा स्वीकार करेल. आणि त्याच असणारे ऋषी मुनींनी गोपीच्या त्या ठिकाणी रूपामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती एक क्षणभर सुद्धा त्या विसंबत नव्हत्या. त्या भगवान परमात्म्याला अशी त्या ठिकाणी भाव होता, प्रेम होतं. ते निसीम प्रेम आहे. एखादा वक्ता सांगताना जरी चुकत असेल, काही लोक भगवान कृष्णाचं आणि गवळणीचं काही वेगळं चित्र विचित्र सांगतात, परंतु साधू महात्म्यानं रचलेल्या गवळणी आपण म्हटल्या पाहिजे. कुठल्याच्या कशाच्या कशा गवळणी म्हणायच्या नाही. चित्रकारांनी व्यंग करून त्या चित्राचा सगळा नाश केला. तो भगवान कृष्ण, ती राधा असेल, त्या गवळणी असेल, त्या भक्तिपूर्वक प्रेम करायच्या. आणि तुम्ही आपण समजतो ती वासना आहे. म्हणून सगळ्या गोकुळवासियांचं प्रेम होतं. भगवान परमात्मा त्यांच्यामध्ये तल्लीन होऊन जायचा, रास क्रीडा खेळायचा. रास क्रीडेमध्ये प्रत्येक गवळणीला असं वाटायचं, भगवान परमात्मा माझ्यासोबत रास क्रीडा करतोय, दांडिया खेळतोय. इतकं रूप तो भगवान परमात्मा घेत होता. म्हणून तो भाव. आणि असं करता करता इकडे कंसाला असं वाटलं आपला शत्रू मोठा होत आहे, आता एक तर आपण याला आयड्या करून आपल्या इकडे मथुरेत बोलून घेऊ आणि आपला कार्यक्रम याचा करून टाकू म्हटले. आता मग त्यानं अक्रूराला पाठवलं, त्याची विनंती केली, जा म्हटले तुम्ही त्या भगवान परमात्म्याला घेऊन या. मग अक्रूरानं रथ सज्ज केला, भगवान परमात्म्याला आणण्यासाठी निघाला. तिथं गेल्यानंतर नंद बाबांना त्यांना सांगून भगवंताला तो नेऊ लागला. थोडंसं धावतं बघू आता. आणि मग सगळे गोकुळवासीय गवळणी त्या रथाला आडवे झाले. त्याला आकुरा रे चांडाळा, तुझं कोणी धाडीला, सगळे बोलू लागले, का घात करू आला, आमचा घात करू आला का तो भगवान परमात्म्याला आम्हाला तू काय तुला पातक होईल म्हटले. आमच्यापासून तो देव तू विलग करू नको. आडव्या झाल्या. भगवान परमात्मानं म्हणू लागले, एकदा आम्हाला मारून टाक, तेव्हा तू इथून जाय, आम्हाला तुझ्याशिवाय मात्र करमत नाही. असं अन्य गवळणी तिथं आड्या होऊ लागल्या. त्या असणाऱ्या आक्रूजीला शिव्या देऊ लागले. आक्रूजी असणारे नंदबाबा सोबत पुन्हा मथुरेत आले. तिथेही भगवान परमात्मा सर्व असणाऱ्या राजांना नमस्कार करू लागला. सर्व राजे सुद्धा भगवान परमात्म्याचं स्वागत करू लागले. आणि मग सर्व काही चालत असताना परशुरामानं दिलेलं त्या ठिकाणी धनुष्य होतं, तेही भगवान परमात्म्यानं काढकन त्या ठिकाणी मोडून टाकलं. धनुष्य मोडल्यानंतर तिकडे कंसाचा मात्र थरकाप झाला. आकाशवाणीनं सांगितलं होतं, जो कोणी या धनुष्याला मोडून टाकेल तुझा वध नक्की आहे. तिकडे कंस थरथर कापू लागला. म्हटले आता माझा वध होतो की काय. आणि मग त्यानं असणारे असे मल्ल बोलवले देवाला मारण्यासाठी. पहिलवान, मधोन्मत हत्ती सगळे पाठव सभेमध्ये बोलवलं, मल्ल आणून ठेवले. आणि मग एक असणारा सुरापान केलेला हत्ती त्याला दारू पाजून समोर आणलं आणि दोघांवरती ठेवला. परंतु दोघा भावांनी एकाने शेपूट धरलं, एकाने सोण धरली. इतका उन्मत्त हत्ती दोघांनी गर 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 फिरवला आणि धरून खाली धाडकन आपटावला, मारला. आणि मग सगळे पहिलवान, हे सगळे चानूर असेल, मुष्टिक असेल, भांडतात. प्रभूंनी दोघांशी युद्ध केलं. दोघांना सुद्धा गरगर फिरून त्यांना पाडलं. कंस हा उंच सिंहासनावर बसून बघत होता. आणि मग
कंस हा बघू लागला. असणारे एवढे दोन मल्ल या ठिकाणी भगवान परमात्म्याने गर 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 फिरवले. त्यांना मारलं. हत्ती सुद्धा धरला आणि बाहुलं फिरवल्यासारखे हत्ती घेतला. तोही दाडकन मारला. कंसाला गाभारला. कंसाला वाटलं आता आपण पळालेलं बरं. आणि मग कंस पुढे पळतोय. देव त्याच्या पाठीमागं पळू लागले. केस धरले कंसाचे आणि खेचलं. त्याला धाडकन ओढलं. खाली पाडलं. त्याच्या छातीवरती गुडघा ठेवला. पाय ठेवला आणि आवेशात आले भगवान परमात्मा म्हणू लागले, किती किती त्रास देशील हा. सगळ्या असणाऱ्या मथुरेला छेळतोस. माझ्या आई वडिलांना बंदी खाण्यामध्ये ठेवलं. गायीवरती अत्याचार केला. गायींना कापलं. ब्राह्मणावरती अत्याचार केला. त्याचप्रमाणे माझे 6 भाऊ मारून टाकले म्हटले. आई वडिलाला बंदी खाण्यात ठेवलं. इकडे उग्रसेनालाही बंदी खाण्यात ठेवलं. किती पाप करशील. सगळं त्या ठिकाणी मागचा आठवून भगवान परमात्मा त्याला मारू लागला. त्याचे केस ओढू लागला. प्रत्येक अवयव मोडू लागला, तोडू लागला भगवान परमात्मा. आणि तो कोण होता? तो पूर्वजन्माचा काळ नेहमी राक्षस तो. मग त्याला कळालं की आता आपण मरणार. शेवटी त्यानं सुद्धा कृष्ण 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 म्हणत आपला त्या ठिकाणी प्राण सोडला. आणि तो असणारा कंसाचा वध त्या ठिकाणी झाला. सगळ्यांनी एकच गर्जना सुरू केली. म्हटले गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळी प्रजा टाळी वाजू लागली. इथं तर राजा मेला. प्रजेने टाळी का वाजवली? तर असा असणारा मूर्ख राजा प्रजेला नको होता. प्रजेला फार आनंद झाला. सगळ्यांनी नामघोष केलं. कंस मारला. आणि मग सगळं भगवान परमात्म्यानं लवकरच आता आपल्याला घाई करायची. मग हे असणारे नंद बाबां ते तिकडे निघून गेले. त्याचप्रमाणे भगवान परमात्म्यानं रडू लागला. म्हटले आता तुम्ही गेल्यानंतर मला इथे एकट्याला करमणार नाही. नंतर मग उद्धवजी सोबत होते. उद्धवजी त्या ठिकाणी गेल्यानंतर उद्धवजीला फार अभिमान झाला. मी बघतो. पण जेव्हा उद्धवजीला गोकुळामध्ये पाठवलं त्यावेळेस त्यांचा अभिमान, कारण त्या कोणी गोपी रडत होत्या, कोणी लोळलेल्या होत्या, पडत होत्या. काहींनी अन्न सोडलं, काहींनी पाणी सोडलं. कुठे भगवान? गावामधून पाण्याचे पहाट वाहत होते त्या गवळणीच्या आसरूने. उद्धव तिथे गेल्यानंतर नंदबाबाचं घर मानल्यासाठी कुठे आहे म्हटले. लोकांनी सांगितलं नंदबाबाच्या घरी जायचं असेल तर या पाण्याची जी चालू आहे नाही धारा, या धारेनं जाय. म्हटले कशाची धारा आहे? तिथं गवळणी रडतात म्हटले. यशोदेचं सांत्वन करण्यासाठी आलेल्या, फार बेशुद्ध पडलेल्या आहे. आणि इतकं प्रेम बघून उद्धवानं सांगितलं होतं मी थोडक्या वेळात वापस येईल, आजच वापस येईल. परंतु 6 महिने बघा. उद्धव तिकडे असणारे सर्व प्रेम त्या गोपींचं बघू लागले. आणि मग त्यांचा अभिमान त्या ठिकाणी झाला. नंतर भगवान त्या ठिकाणी द्वारकेत त्या ठिकाणी आले. आता बलदेव त्या ठिकाणी मोठे होऊ लागले. आणि मग त्यांचाही विवाह झाला. भगवान परमात्म्याचाही आता विवाहाची वेळ त्या ठिकाणी येते. विवाह योग्य झाले. म्हटले आता देवालाही लग्न करावं लागेल. आणि मग विदर्भ देशामध्ये म्हणजे विदर्भामध्ये अमरावती जिल्हा, कौंडण्यपूर गाव आणि तिथला राजा भीष्मक, काही त्याला भीमक म्हणायचे. त्याला त्या ठिकाणी 4 मुलं होते. रुक्मबाहू, रुक्मरथ, केशी आणि रुक्मी, रुक्मकेशी आणि रुक्मी. आणि एक कन्या होती रुक्मिणी नावाची, आहे की नाही. आणि मग रुक्मिणीने सुद्धा या ठिकाणी
भगवान परमात्म्याची लीला ऐकलेली होती, गुणगान ऐकली होती. तिनं असं ठरवलं होतं की मी आता मनोमन भगवान परमात्म्यानं वरलेलं आहे. मी देवाशिवाय कोणाचीच होऊ शकत नाही. तो भगवान परमात्मा मला फार आवडतो. रुक्मिणीनं मनोमन सगळं ठरलेलं होतं. परंतु असणाऱ्या त्या रुक्मिणीनं त्याची मैत्री शिशुपाला सोबत होती. म्हणून त्यानं रुक्मिणीचा विवाह बळजबरीनं त्या ठिकाणी त्या शिशुपालाशी ठरवला होता. आणि मग रुक्मिणीला मात्र हे मान्य नव्हतं. ती मनोमन म्हटली आता माझं कसं होणार. तिनं एक पत्र लिहिलं 12 श्लोकाचं आणि ते पत्र असणाऱ्या सुदेव ब्राह्मणाकडे दिलं आणि त्यांना सांगितलं हे तात्काळ पत्र, थोड्या दिवसात हा विवाह सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे. म्हटले तुम्ही एक काम करा, हे पत्र लवकरात लवकर जा, वायुगतीनं जा आणि त्या भगवान परमात्म्याला द्या, कृष्णाला द्या. आणि मग ते पत्र दिल्यानंतर सुदेव ब्राह्मण ते एक एक पत्रची ओळ वाचू लागले. भगवान परमात्म्याचंही असणारी रुक्मिणीची भक्ती पाहून, प्रेम पाहून भगवान परमात्मा इद्रावला. भगवान परमात्मा सुद्धा म्हणतो मला सुद्धा तेच होत होतं की केव्हा एकदा रुक्मिणी मला भेटेल असं त्या ठिकाणी मला वाटतं. म्हटले भगवान परमात्म्याला सुद्धा अपेक्षा लागली आणि रुक्मिणीनं त्या पत्रात लिहिलं होतं की देवा तुम्ही मला लवकरात लवकर घ्यायला या, आमच्या कुळाची परंपरा आहे. म्हटले गावाच्या बाहेर गिरिजा देवी म्हणजे पार्वतीचं मंदिर आहे, गिरिजा पार्वती. आणि पद्धत आहे की लग्नाच्या अगोदर त्या देवीला दर्शन घेऊन त्या देवीला भोग चढावा लागतो. नवी नवरीने एकदा तिथं जायचं, ते देवीचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर लग्न मंडपात जायचं. लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी या आणि त्याच मंदिरापासून मला तुम्ही लवकरात लवकर घेऊन निघून जा वायुगतीनं. हे माझं लग्न त्या शिशुपालाशी लावणार आहे. भगवान परमात्म्यानं लगेच पत्र मिळाल्याबरोबर लगेच तयारी सुरू केली. इकडे शिशुपालाच्या लग्नाची तयारी चालू आहे. लग्न मंडप भरलेला आहे. सगळे त्या लग्न मंडपामध्ये बसलेले आहेत. परंतु भगवान परमात्मा अतिशय वेगानं आलेले आहेत. रुक्मिणी त्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेले आहे आणि तेवढ्याच वेळात भगवान परमात्म्यानं रुक्मिणीला रथामध्ये त्या ठिकाणी बसवलं आणि अतिशय वायुगतीनं रथ त्या ठिकाणी आकलला. सगळ्यांनी बघितलं, सगळे म्हटले धरा 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 मारा. रुक्मिणीचे भाऊ सुद्धा त्याच्या मागे पळू लागले. पळता 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 सगळे त्यांच्या मागे पळू लागले. पण भगवान परमात्म्याने त्यांच्यासोबत युद्ध केलं आणि युद्ध केल्यानंतर असणाऱ्या त्याला पराभूत केलं. तर रुक्मिणीला भगवान परमात्मा त्याला ठार मारणार तितक्यात रुक्मिणीने सांगितलं माझा भाऊ आहे, त्याला जीवदान द्या, अभयदान द्या. त्यानं जातानाच ठरवलं होतं. म्हटले मी जर त्या कृष्णाला मारून माझी बहीण परत नाही आणणार, मी पुन्हा कौंडण्यपुरामध्ये पाय ठेवणार नाही. भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी त्याला पराभूत केलेला आहे आणि मग तो पराभूत झालेला आहे. भगवान परमात्म्यानं त्याला अभयदान दिलं, त्याला मारलं नाही. त्याने सुद्धा तिथं न जाता बाजूला जाऊन तो मध्य प्रदेशामध्ये भोजदर या ठिकाणी त्यानं नगरी स्थापन केलेली आहे आणि त्या ठिकाणी तो राहू लागला. आणि मग भगवान परमात्म्यानं सुद्धा असणारी रुक्मिणी पळून नेली आणि पळून नेऊन त्यांनी माधवपुरामध्ये त्या असणाऱ्या रुक्मिणी सोबत विवाह केलेला आहे. शास्त्रामध्ये विवाहाचे सुद्धा काही प्रकार सांगितले आहेत. त्यामध्ये काही राक्षस विधी सांगितले गेलेले आहेत. राक्षसी विवाह, काही
ब्रह्मविवाह असे अनेक प्रकार त्या ठिकाणी सांगितलेले आहे. काही गांधर्व विधी, आता हे 2-3 प्रकार सांगतो आणि आपण लग्नाची तयारी करणार आहोत. तुम्ही म्हणशाल काढलाच विषय तुम्ही. म्हणून ब्राह्मविवाह म्हणजे काय, तर ब्राह्मणाच्या दोरे, ब्राह्मणाच्या मंत्रघोषामध्ये विधिवत अग्नीला साक्षी मानून, देव ब्राह्मण समाज अग्नीला साक्षी मानून केला जातो, त्याला ब्राह्मविवाह म्हणतात. गांधर्व विधीने विवाह म्हणजे तो म्हणजे वराने वधूला पसंत केलं आणि त्यांनीच कोर्टामध्ये लग्न केलं आणि त्यांनीच तिकडे विवाह केला, त्याला गांधर्व विवाह म्हणतात. आणि राक्षस विधी म्हणजे लग्न ठरवलं एकाच मुलासोबत आणि मुलगी दिली दुसऱ्याला, त्याला राक्षस विधीने विवाह म्हणतात. अशा अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी दुसराच वरात घेऊन आला आणि दुसराच नवरी घेऊन गेला, याला राक्षस विधीनं आणि भगवान परमात्म्यानं हा विवाह त्या ठिकाणी राक्षस विधीनं त्या ठिकाणी केलेला आहे. जसा आताचा आपला हा मंडप भरलेला आहे, त्याच पद्धतीनं त्याही असणाऱ्या गुजरात राज्यात भगवान परमात्म्यानं तो विवाह विधी केलेला आहे. तिथंही फुल मंडप भरलेला आहे. आणि आता आपणही आपल्या या भागवत कथेमध्ये एक झाकी दर्शनानं हा भगवान परमात्म्याचा रुक्मिणी स्वयंवराचा विधी या ठिकाणी करणार आहोत. आता त्यांच्या येण्यासाठी थोडीशी जागा ठेवा. वधूवरांना कोणीही बोलायचं नाही, फक्त त्यांचं काम त्यांनी करायचं. इथं सुद्धा त्यांना दोघांसाठी उभं राहण्यासाठी जागा ठेवा. आपसात कोणीही बोलायचं नाही. कथा ही तितकीच महत्वाची आहे, जाकी जितकी महत्वाची आहे तितकी कथा ही महत्वाची आहे. एक गीत होईल तोपर्यंत वधूवर इकडे समोर चालत येईल. अक्षदा असेल तर वाटून द्या, फुलं वाटा. भगवान परमात्म्याच्या लग्न विवाहामध्ये बाबांनी मला सुद्धा कपडे आणले, टोपता आणला. आमचे कुटे बाबा सुंदर जाकी दर्शन त्यांनी करताय बरं, अतिशय सुंदर त्या ठिकाणी. म्हणून असणाऱ्या रुक्मिणीला असं वाटू लागलं की लवकरात लवकर भगवान परमात्मा तुम्ही माझ्यासोबत विवाह करा. त्या असणाऱ्या सखीला सांगू लागले, मला सजवा, मला नटवा, लवकरात लवकर मला त्या ठिकाणी लग्न मंडपामध्ये मला मेहंदी लावा. आओ मेरी सखी मुझे मेहंदी लगाओ, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना लो. टाळी वाजून भजन करा, तोपर्यंत त्यांचं आगमन होईल. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बनाओ. आओ मेरी सखी मुझे मेहंदी लगाओ, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. मेरी सखी मुझे मेहंदी लगाओ, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बनाओ. बड़े का सुरमा मैं आंख में लगाऊंगी, बड़े की सुरमा मैं आंख में लगाऊंगी. की सुरमा में हाथ में लगाऊंगी, के सुरमा में हाथ में लगाऊंगी. बड़ी की सुरमा मैं आंख में लगाऊंगी, बड़ी की सुरमा मैं आंख में लगाऊंगी. की सुरमा में हाथ में लगाऊंगी, की सुरमा में हाथ में लगाऊंगी. दुनिया का नाता तोड़ उनकी हो जाऊंगी, दुनिया का नाता तोड़ उनकी हो जाऊंगी. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. आओ मेरी सखी मुझे मेहंदी लगा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. आओ मेरी सखी मुझे मेहंदी लगा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. आओ मेरी सखी मुझे मेहंदी लगा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. जय हो.
अपनी दुल्हन बना दो, तेरी दीवानी मैं बनी दीवानी बनी। दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, श्याम के नाद में दीवानी बनी, श्याम के नाद में दीवानी बनी। बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, श्याम के नाद दीवानी। जय हो या समर। दीवानी बनी, श्याम के कारण दीवानी बनी। जय हो। जागा करा तिथं आता। सुंदर असा हा विवाह सोहळा साजरा होत आहे। सुंदर जाकी दर्शन त्या ठिकाणी आहे। थोडीशी पुरुष मंडळी इकडे पाठीमागे बसले तर जागा द्या त्यांना, थोडीशी पाठीमागे सरका। आपणही हा विवाह सोहळा या ठिकाणी विधिवत पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। असणाऱ्या रुक्मिणी मातेला सख्यांनी अतिशय सुंदर सजवलेलं आहे। 5-6 सख्यांनी अतिशय सुंदर सजून या ठिकाणी भगवान परमात्म्याला सुद्धा, आमचे खोटे बाबा कलवरे आहेत त्यांनी सुद्धा सुंदर सजवलं भगवान परमात्म्याला। आणि ब्रह्मवृंदाने जय घोष केला, म्हटले अक्षदा वाटला का? आपल्याला पण आला का सांगा। त्याचप्रमाणे विधिवत पद्धतीने दोघांचे मामा उभे करा। नाही राहा उभे। कुंकवाचं ते शिक्के करा पोरांना, तुम्ही करा। चला चला मामा उभे राहा। हा, 2 जण 2 इकडून। सर्वांना आग्रहाची विनंती आहे, इथून कोणी जायचं नाही सगळा सोहळा संपन्न झाल्याशिवाय। चला ब्रह्मवृंद घाई करा। दिले का सगळ्यांना अक्षदा? मामांच्या हातामध्ये हार द्या आणि मग ब्रह्मवृंदाने मंगल अष्टकेला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धित बल्लाळ मोरुडा विनायकमा चिंतामणी स्तेवर लेण्याद्री गिरिजात्मकं सुवरद विघ्ने आरो ओजर ग्रामरा जनसंस्थिता गणपती कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान। गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मवती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णात् पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल सावधान।
मंगलाष्टक म्हणा. भीमक रुक्मिणी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुणा गुणा नृपवरा कवना शिम्या देई जय आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्याशी समर्पू मने रुक्मी पुत्र वडील त्याशी पुसने कुर्या सदा मंगलम शुभ मंगल लाभो संतती संपद साधो निसीर कर्मयोग आपुला वा बांधवा भूषण सारे राष्ट्र धुनी हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल गाग्रास्त्रमा तुम्हा वधुवरा देव सदा मंगल वधुवर शुभ मंगल सावधान सुखाने नांदायला तू मुली जा सुखाने नांदायला तू मुली आजवर होती सया मायराची आजस झाली परक्या घरची ताई ग जा सुखाने नांदायला तू मुली कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान 5 विश्व लग्न मुहूर्त प्रवर्त दे सावधान 7, 9, 11 विश्व लग्न मुहूर्त प्रवर्त दे सावधान वराडी सावचित्त सावधान वाजंत्री सावचित्त सा कुलदेवता चिंतन कीजे सावधान वाजंत्री सावचित्त सा बहुगल बलान सावचित्त सावधान तदेव लग्नं सुजनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि या पंढरपुरात जय हो या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत हो एक मिनिट सोन्याचं बाज एक मिनिट अहो तुम्हाला आनंद नाही झाला का भगवान परमात्मा वरातीत रात्रभर नाचताना उठा 2 खुर्च्या आणा त्यांच्यासाठी नाचा सर्वजण बोला या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाजिक लगीन देवाच लागत सोन्याचं बाजिक लगीन देवाच लागत सोन्याचं बाचिक लगीन देवाच लागत पंढरपुरात काय वाजत गाजत पंढरपुरात जय हो. काय वाजत गाजत सोन्याचं बाजिक लगीन देवाच लागत वा वा सोन्याचं बाजिक लगीन देवाच लागत
देशावर राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर देऊन पत्रिका दिल देश देशावर पत्रिका दिल देश देशावर टाळ मृदुंग टाळ मृदुंग हरजाने वाजत हरजाने वाजत सोन्याचं भाषिक लगीन देवाच लागत सोन्याचं भाषिक लगीन देवाच लागत वा वा जय हो होत नवजनी कन्या राजा भीमकाच्या होत नवजनी कन्या रुक्मिणीना दिली पंढरीच्या वाण्या रुक्मिणी दिली पंढरीच्या वाण्या पाय जोडविला मोती नवलाख साधत मोती नवलाख साधत जय हो आणि सोन्याचं भाषिक लगीन देवाचं लागत सोन्याचं भाषिक लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत वा वा विठुरायाच्या कळसाला उतरताना तुमचे दादा हरपला विठुराया हरपला सांगतो भीमका सांगतो भीमका माझ्या लेकीत है नात माझ्या लेकीत है नात सोन्याचं भाषिक लगीन देवाचं लागत सोन्याचं भाषिक लगीन देवाचं लागत हे सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागता पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत 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 लगीन देवाचं लागत
हो गया सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया एक तो तेरे पाँव नाजुक दूसरा पायल बंदी वाह वाह एक तो तेरे पाँव नाजुक दूसरा पायल बंदी तीसरा घुंघरू बजाना दिल दीवाना हो गया जय हो सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया सूरत पे मोहन बोलिए भागवत महापुराण की जय गोपाल कृष्ण भगवान की सेवालाल महाराज की जय आज के आनंद की जय आता यांना खुर्च्या द्या त्यांना दोघांना बसू द्या तुम्ही बसून द्या खाली ठेवून द्या ना सुंदर असं रुक्मिणी स्वयंवर आपलं सर्वांच्या साक्षीने झालेलं आहे कृपा करून कोणी बोलू नका त्याचप्रमाणे भगवान परमात्म्याचे अन्य सुद्धा विवाह झालेले आहेत त्यामध्ये रुक्मिणी माता असेल सत्यभामा असेल जांबुवंती कालिंदी मित्रविंदा सत्यभामा भद्रा आणि लक्ष्मणा असे 8 प्रकारचे मुख्य विवाह मुख्य राण्या भगवान परमात्म्याचे झालेले आहे त्यानंतर भौमासूर नावाचा एक राक्षस त्याला नरकासूर सुद्धा म्हणतात भौमासूर नावाचा राक्षस त्याने काय करायचं कृपा करून बोलू नका फक्त 10 मिनिट तो नरकासूर भौमासूर नावाचा जो राक्षस होता त्यानं काय करायचं कुमार अवस्थेतल्या मुली घेऊन यायचा आणि त्यांना दांबून ठेवायचा त्यांच्या सोबत लग्न करण्याचा प्रयत्न करायचा इतका त्याचा अहकार मातला करता 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 त्यानं 16,100 मुली आपल्या त्या बंदीखान्यामध्ये डांबून ठेवल्या बळजबरीने उचलून आणायचा आणि आपल्या बंदीखान्यामध्ये ठेवायचा 16,100 मुली झाल्यानंतर त्यांनी गुप्त पद्धतीनं आता भगवान परमात्म्यालाच आपण पत्र लिहू म्हटले त्या असणाऱ्या स्त्रियांनी मुलींनी पत्र लिहिलं आणि भगवान परमात्म्याकडे गुप्त रीतीने ते पत्र पाठवलं भगवान परमात्म्याला सांगितलं देवा या भौमासुरानं आम्हाला त्या ठिकाणी डांबून ठेवलेलं आहे लवकर या आणि आमची या भौमासुराच्या ताब्यातून सुटका करा देवा आर्त भावनेनं त्यांनी ते पत्र लिहिलं आणि ते भगवान परमात्म्याला ते पत्र प्राप्त झाल्यानंतर भगवंतानं त्या असणाऱ्या भौमासुराचा त्या ठिकाणी वध केला त्याला मारलं आणि त्याच्यानंतर त्या स्त्रियांनी सांगितलं देवा तुम्ही आम्हाला यातून सोडवलं आता आमची दुसरे कोणावर इच्छा राहिलेली नाही त्याने आम्हाला काही कलंकित केलेलं नाही परंतु आता तुमच्यामुळे आम्हाला जीवदान मिळालं तुमच्यामुळे आम्ही सुखरूप आहेत देवा आता आमची अशी इच्छा आहे तुम्ही ती इच्छा पूर्ण करा की तुम्हीच आमच्या सोबत विवाह करा आणि मग भगवान परमात्म्यानं अनेक रूप घेतले म्हणजे 16,100 रूप घेतले
आणि असणाऱ्या त्या सर्व स्त्रियांसोबत भगवान परमात्म्याने लग्न केले. असे 16,108 बरं का विवाह. मुख्य भगवान परमात्म्याच्या 8 पट्टराण्या आहे आणि 16,000 भौमासुराच्या ताब्यातून 16,100 भौमासुराच्या ताब्यातून सोडवलेल्या त्या मुले आहे. म्हणून भगवान परमात्म्याचे असे विवाह प्राप्त झाले. पुढे आता वेळ सांगण्यासारखं भरपूर आहे, परंतु आता आपला वेळ त्या ठिकाणी कमी आहे. तुम्ही आता 11 वाजत आले. अगदी 10 मिनिटामध्ये सुदामजीचं चरित्र होईल आणि ग्रंथ महात्म्य त्या ठिकाणी आपण 2-5 मिनिटामध्ये सांगणार आहोत. या ग्रंथाची फलश्रुती सांगणार आहोत आणि मग आरती होईल. त्यानंतर प्रत्येकानं या असणाऱ्या 7ही दिवस आपण मोठ्या भावनेने या ग्रंथावरती विश्वास म्हणजे आहेच, श्रद्धा ठेवून तुम्ही श्रवण केलं. प्रत्येकाने येऊन या ग्रंथाचं दर्शन पूजन करून जायचे. त्यानंतर आणि आरती होईल, त्या ठिकाणी प्रसाद होईल. प्रसाद झाल्यानंतर पूजन आपण करायचं आहे. या ठिकाणी सुदामजी आणि भगवान परमात्मा मित्र होते. तुम्ही म्हणशाल मित्र कुठे होते, कोणत्या राज्यात होते, केव्हा झाले? तर भगवान परमात्मा हे सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये 64 दिवस राहिलेले आहे. त्या ठिकाणी त्यांनी ज्ञानार्जन केलेलं आहे आणि गुरुच्या ग्रही ज्ञान घेतल्याशिवाय मनुष्य त्या ठिकाणी पूर्णत्वाला प्राप्त होत नाही. भगवान परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी राहिले आणि तिथलाच असणारा बालमित्र सखा असणारा सुदामा, ब्राह्मण कुळातील, अतिशय यज्ञ याग आणि मनामध्ये कुठल्याच गोष्टीची अभिलाषा नाही असे असणारे सुदामजी आणि मग गुरुकुलामध्ये राहिलेले आहेत, फिरायला गेलेले आहेत. गुरुमाईंनी थोडासा जंगलामध्ये गेल्यानंतर थोडासा प्रसाद दिला आणि मग त्याचे 6 भाग भगवान परमात्म्याने त्या फळाचे केले. आता वाटे करू म्हटले, फार भूक लागली, काय करायचं? भगवान परमात्म्याने 6 वाटे केले. सुदामजीने ते मागून घेतला. 1 मागितला, दुसराही मागितला, तिसराही मागितला, मला दे, मला फार भूक लागली. करता करता 6ही वाटे सुदामजीने घेतले. भगवान परमात्मा म्हटला, असे का रे? दोघं तर बरोबरीचं होतो आपण, मला का दिला नाही? त्याच्या मागचं आध्यात्मिक कारण असं आहे. सुदामजी सांगू लागले, देवा, पहिलाच वाटा मी घेतल्यानंतर, पहिलाच घास घेतल्यानंतर मला ते कडू लागलं आणि मग तुझी तोंडाची चव खराब नाही हो म्हणून मी आग्रहच करत गेलो आणि सगळेच वाटे मी त्या ठिकाणी खाल्ले आणि मला भूकही लागलेली होती. त्याच्यानंतर ते गुरुग्रही राहिल्यानंतर भगवान परमात्मा जसे त्याच्या घरी गेले. भगवान परमात्म्याने सुद्धा तिकडे द्वारकेचं राज्य भगवान परमात्म्याला मिळालं. 16,108 स्त्रियांचं भगवान परमात्म्याचं सुंदर असं राज्य आहे. भगवान परमात्मा तो गड्यांनो राजा किरे झाला, गड्यांनो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. तो भगवान परमात्मा त्या राजसिंहासनावरती बसलेला आहे. इकडे सुदामजी आणि त्यांचे भाऊ असणाऱ्या त्या राज्यामध्ये एका राजाच्या आश्रयाखाली ते राहू लागले. त्या राजानं सांगितलं, त्यांचा भाऊ भाटगिरी करायचा. भाट म्हणजे काय? तर त्या असणाऱ्या राजाची स्तुती तो करायचा दररोज. स्तुती म्हणजे राजा चांगला आहे, राजा असा आहे, राजा तसा आहे, लोकांना तो सांगायचा. राजा खूप महान आहे, राजाचं प्रजेवर अशीच तो भाटगिरी करायचा, स्तुती करायचा. एक दिवस तो नव्हता. सुदामजी त्याच्याच राज्यात राहत होते. सुदामजीला सांगितलं, म्हटले राजाने सांगितलं, सुदामा तू सुद्धा माझी स्तुती कर म्हटले, भाटगिरी कर. सुदामाने सांगितलं, नाही, देवाशिवाय मी कोणाची स्तुती करणार नाही. आणि शास्त्र असं सांगतं,
उगाच कोणाची विनाकारण स्तुती करू नये, पातक लागतं. म्हणून त्यांनी सांगितलं मी तुझी स्तुती करणार नाही. राजा म्हटला असा करतो का, माझी स्तुती करायला नाही म्हणतो, बघतो तुला. आपल्या राज्यात फरमान सोडले, याला कोणीच भिक्षा द्यायची नाही. सुदामजी काय करायचे, अतिशय धनाविषयी लालचाच नाही. सगळ्याचा त्याग, अगदी वैराग्य मूर्ती म्हणजे सुदामदेव. त्यांनी सरळ मंदिराजवळ जावं, कुणाची पूजा पाठ यज्ञ यागाचं कार्य करून द्यावं आणि त्यातून त्या माणसाने प्रसन्न होऊन त्यांच्या मनाने थोडीशी शिधा सामुग्री द्यावी. कोरडा शिधा सामुग्री दिली, सुदामानं ते घरी न्यावं आणि तेवढंच शिजवून खावं. असं करता करता मुलं आहेत, पत्नी आहेत, सुशीला नामा, अतिशय तीही त्यागी. सुदाम देवजीनं पत्नीचं असं व्रत असतं, पतीनं पाणी पिल्याशिवाय ते स्वतः पाणी सुद्धा पित नव्हती. अतिशय व्रतस्थ पत्नी. आणि मग नित्य पतीची सेवा. परंतु एक दिवस असा उगावला, राजानं तिकडे फरमान सोडलं होतं, कोणालाच कोणीच याला भिक्षा वगैरे द्यायची नाही, आणि ज्यानं दिली त्याला मी बघून घेईन म्हटल्यानंतर सुदामजीला त्या दिवशी कोणीच भिक्षान्न दिलं नाही. आणि मग त्या दिवसापासून उपासमार सुरू झाली. दोघेही व्रतस्थ राहू लागले. उपाशी किती दिवस राहणार आहे, शरीर हा अन्नमय कोश आहे. मग किती दिवस उपास, 18 विश्व दारिद्र्य त्यांच्या दारामध्ये. मुलंही तहानेने भुकेने व्याकुळ झालेले आहे. त्या मुलांना जर जेवण मागितलं आई वडिलांनी तर पाणी द्यावं, पाणी पिऊन मुलांनी झोपावं. अशी परिस्थिती झाल्यानंतर परंतु सुदामा हा स्वाभिमानी होता. दुसऱ्याची त्या ठिकाणी स्तुती करायची नाही आणि कुणाकडे हात पसरी. जिने धिग ज्याचे तुकोबारायाच्या ज्ञानाप्रमाणे कोणाकडे हात पसरवणं म्हणजे त्याच्या जळो जिने लाजीरवानं जीवन मी कोणाकडे मागणार नाही. तसेच उपाशी राहिले. करता करता पत्नीनं 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, असे अनेक दिवस गेल्यावर पत्नीनं सांगितलं आता आपलं ठीक आहे, आपण तर उपाशी राहू, उपवास करू, पण या मुलांचं काहीतरी बघा म्हटलं. बारीक बारीक लेकरं आहे, कुठपर्यंत पाणी पिऊन झोपणार. एक काम करा, तुम्ही जा म्हटले. असं म्हणतात तुमचे जे बालपणीचे मित्र आहे ते आता राजे झालेत म्हटले. मग ते द्वारकेचे राजे, त्यांच्याकडे जा आणि आपल्यासाठी काहीतरी मागून घ्या. त्यावेळेस सुदामजी म्हणतात हे छे छे, मी नाही मागणार. आतापर्यंत मी कुणासमोर हात पसरवला नाही आणि तो माझा मित्र आहे. त्याला काय कळत नाही का? त्याला सर्व कळतं म्हटले. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वविश्वरंभर परिहलची न लगे. आणि त्याला काय मागायचं म्हटले, त्याला कळतं आणि त्याच्या मनातच असेल आपण उपवाशी राहावं तर काय हरकत आहे. त्याला काय कळत नाही, मी माझ्या मतानं मागणार नाही. पत्नीनं फारच आग्रह केला. म्हटले जा, माझ्यासाठी ना काय, मुलासाठी तर जा. कुठपर्यंत असे दिवस काढणार, तुम्ही त्याच्या भेटीला गेलं जा, बघू म्हटले. तुम्ही मागा नका मागू, पण जा त्याच्या भेटीसाठी म्हटले. मग त्याच्या भेटीला जाण्यासाठी काहीतरी दे ना म्हटले. शास्त्र असं सांगतं, देवाकडे साधूकडे कथा श्रवण करत असताना तिथं रिक्त हातानं जायचं नाही. काहीतरी दान दक्षिणा फुलं फळं आपली जशी परिस्थिती असेल तशी त्या ठिकाणी घेऊन जावं, दान करावं. प्रभूचं दर्शन घेताना सुद्धा तसं जाऊ नये. शास्त्र सांगतं पत्रम पुष्पम फलम तोय. त्याप्रमाणे मला काहीतरी दे. घरात बघितलं तर सगळे डबे कोरडे होते, काहीच नव्हतं त्याच्यात. खळखळाट. दारिद्र्यामध्ये सगळं असंच असतं हो, कोणावरती येऊ नये, परंतु प्रारब्धानं ती येत असते बरं. मग इकडून तिकडून थोडेसे तांदूळ पोहे त्या ठिकाणी आणले आणि त्याची एक पुरचुंडी बांधली आणि सांगितलं तुमच्या मित्राला तुम्ही भेटायला गेल्यानंतर द्या. एवढं परिस्थिती आहे, परिस्थितीला कधी लाजायचं नाही. आपली जशी परिस्थिती असली आपल्या कपड्याला कधीच लाजायचं. आपला स्वाभिमान असेल ना, कपडे फाटके असले तरी असू द्या, परंतु आपला स्वाभिमान टिकवायचा. आणि त्यांनी घेतली ती पुडकी आणि शरीर जीर्ण झालेलं आहे.
अतिशय अवस्था जीर्ण झालेली जागाकारामधून येण्यासाठी बरं का सुदाम देवा. पत्नीने सांगितलं जा लवकर त्या भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी जा, फक्त आवाज कोणीच करायचा नाही. कथा ही तितकीच महत्वाची आहे. पात्र आपण कथा म्हणून घेतो आहे की नाही, ते बघण्यापेक्षा चिंतनही आहे का. थोडीशी जागा द्या फक्त त्यांना येण्यापुरती. एकच पात्र आहे सुदाम देवजीचं. मग पत्नीने सांगितलं वेळ करू नका, आता बराचसा वेळ झालाय म्हटले. आपला सुद्धा आरतीचा वेळ झाला, आता लवकरात लवकर तुम्ही निघा. आणि मग सुदामजीने ती पुरचुंडी घेतली आणि त्या भगवान परमात्म्याला भेटायला निघाल्यानंतर भगवान परमात्मा त्या देवाचंच नामस्मरण करत चालले. थाप द्या महाराज, लक्ष द्या. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, 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 चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गात गात चले मन में हरे कृष्ण रामा, गात गात चले मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गात गात चले हरे कृष्ण रामा, गात गात चल मन में हे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. तंदुल की पुतली बगल में दबाए, लोटा और जारी गले लटकाए, तंदुल की पुतले बगल में लगाए, लोटा और जारी बगल में लाए. तंदुल की पुतली बगल में दबाए, लोटा और जारी गले लटकाए, तंदुल की पुतले बगल में दबाए, लोटा और जारी गले लगाए. गात गात चले मन में हरे कृष्ण रामा, या गात गात चले मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदा. इथं जितत चले श्याम इथं जितत हे चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गात गात चले मन में हरे कृष्ण रामा, गात गात चले मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. आणि मग असं करत करत सुदामजी रस्त्याने भुकेने तहानेने व्याकुळ होतात. भगवान परमात्म्याला असं वाटलं एक सौदागराच्या रूपानं जाऊन रस्त्यामध्ये त्यानं थोडी पाण्याची व्यवस्था केली. सुदाम देवजी येत आहेत आपल्या नगरामध्ये, नगराच्या जवळ आले द्वारकावतीच्या. आणि तिथं आल्यानंतर धोतर पाटलेला आहे, आपली 12 बंडी मळालेली आहे आणि हातपाय थरथर कापतात. मी सांगतो तेव्हा हातपाय थरथर कापतात आणि दारावरती येऊन पोहोचलेला आहे. आणि त्या असणाऱ्या द्वारपालाला विनंती करू लागले. सुदाम देवजी विनंती करतात, हात जोडतात. अरे द्वारपालांनो, अरे द्वारपालांनो, मला भेटायचंय. म्हटले कुणाला? कृष्णाला. कृष्ण म्हटल्यानंतर त्या द्वारपालांनी आवाज दिला, म्हटले मग तेरड्या गप, कुणाला कृष्ण म्हणतोय? तो कृष्ण आहे, तो राजा आहे, भगवान श्रीकृष्ण म्हण, द्वारकेचा राजा आहे. आणि तू कसा बोलतोस? तुला आत प्रवेश मिळणार नाही. त्यावेळेस सुदामजी हात जोडून विनवणी करतात, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो,
अरे द्वारपालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है। जय हो। बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। एक बार मोहन से जाकर कह दो मिलने सका बद नसीबा गया है, मिलने सका बद नसीबा गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है। भगवान परमात्मा सुदामजीनं नाव ऐकल्याबरोबर पळत गेले आणि असणाऱ्या सुदाम्याची गळाभेट घेऊन आपल्या राज्यामध्ये हात धरून त्या ठिकाणी घेऊन येत आहे। म्हणू लागले सुदामाची कू त्या ठिकाणी हितगुज साधू लागले। सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, हाँ लगाया गले से सुदामा को मोहन। हुआ रुक्मणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मणी को बहुत ही अचंबा, मेहमान कैसा अजीब आ गया है, मेहमान कैसा अजीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है। चरनासुओं से सामन दुलाए, चरनासुओं से सामन दुलाए। न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा। खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है। अरे द्वारपालो भगवान परमात्मा कह दो, अरे द्वारपालो। या ठिकाणी सुदामजी सोबत बोलतात, गळा भेट घेतात आणि सुदामजी थरथर कापत होते, खुर्चीवरती बसता येत नाही आणि भगवान परमात्म्यानं असणाऱ्या आपल्या सर्व राण्यांनी ऑर्डर दिली, म्हटले सेवा करा। त्याचप्रमाणे रुक्मिणी आई साहेब आणि भगवान परमात्मा दोघं असणाऱ्या भगवान सुदामजीचं या ठिकाणी पाय धुतात, सेवा करतात, पाय पुसतात, पायांची सेवा करतात आणि मग रुक्मिणी माता आणि भगवानजी आरतीचं ताट पुढे घेतात। सुदामजीचं औक्षण करतायत। भगवान परमात्मा सुदामजीला
आपल्या हस्तानं त्या ठिकाणी पाणी देतात. नंतर आरतीचं ताट घेऊन दोघ जण ओवाळतात. लक्ष देऊन ऐका बरं का, तिकडे बघा पण ऐका. सुदाम्याच्या कपाळावरती त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेलं होतं. थोडासा आवाज कमी करा ऑर्गन सेट. सुदाम्याच्या कपाळावरती श्रीक्षय लिहिलेलं होतं. श्रीक्षय म्हणजे याच्या जीवनामध्ये लक्ष्मी नाही, म्हणजे धन अजिबात विधात्यानं कपाळावरती लिहिलेलं होतं. परंतु भगवान परमात्मा आज सुदामजीच्या कपाळावरती त्यांचं औक्षण करत असताना गंध लावतात. आणि गंध लावताना सुदामजीच्या कपाळावरती श्रीशय लिहिलेलं होतं ना, त्याचं उलट केलं यक्षश्री. यक्षश्री म्हणजे काय? कपाळाचं भाग्य बदललं. यक्ष म्हणजे कुबेर आणि श्री म्हणजे कुबेराचं धन भगवान परमात्म्यानं आज त्या ठिकाणी सुदाम्याच्या कपाळावरती दिलेलं आहे. आणि औक्षण करून रुक्मिणी आई साहेबांनी दोघं त्या ठिकाणी पूजतात. आणि या ठिकाणी अशा पद्धतीने भगवान परमात्मा आणि सुदामदेव दोघे बोलतात. तितक्यात भगवान परमात्मा सुदामाला विचारतात, अरे मला खायला काही आणलं का नाही, असे खून करून विचारू लागले. त्यावेळेस सुदामजी म्हणतात लाजतात थोडे, ती तांदळाची पुटली दाबतात, लाजतात नको नको भगवान परमात्मा द्या द्या, हातानं ती असणारी परचुंडी विस्कावून घेतात. आणि त्यावेळेस भगवान परमात्म्यानं असणारी ती पुरचुंडी वडलेली आहे आणि सांगितलं द्या. भगवान परमात्मा ती पुरचुंडी घेऊन सोडतात आणि मटक्या मारू मारू खातात. भगवान परमात्मा जसे 4 दिवसाचे उपवासी आहे, तितक्यात रुक्मिणी मातेनं बघितलं. सर्व राण्यांनी सांगितलं देवा तुमच्या मित्राचा प्रसाद तुम्हीच खाणार का? म्हटलं आम्हाला काही आहे की नको, आम्हालाही द्या. सगळे मागू लागले. त्यावेळेस सर्व रुक्मिणी मातेने सुद्धा तो प्रसाद घेतलेला आहे आणि त्या सुद्धा या ठिकाणी तो प्रसाद ग्रहण करू लागले. सर्व असणाऱ्या पट्ट राण्या अतिशय प्रेमाने आनंदानं. आणि तो भगवान परमात्मा नकी गोपाल कृष्ण भगवान की जय. सुंदर या ठिकाणी जाकी केलेली टाळी वाजवा सर्वांनी यांच्यासाठी. अगदी याच पद्धतीने भगवान परमात्मा सगळ्या प्रसादाचं सेवन करतात. आणि त्यानंतर 1-2 दिवस सुदामजी राहिल्यानंतर सुदामजीची सेवा भगवान परमात्मा करतायत. आणि भगवान परमात्मा सुदामजीला असं वाटलं, थोडासा आवाज करता, असं वाटलं की मी अजून 2-4 दिवस राहावं की काय. परंतु भगवान परमात्मा सुदामजीला आग्रहच करत नाही. का करत नसेल याच्या मागचा आध्यात्मिक भाव असा आहे. तिकडे असणारी घरी सुशीला मुलं ती अशी होती, सुदामजीनं पाणी पिल्याशिवाय पाणी सुद्धा पित नव्हती. आणि म्हणून सुदामजीला भगवान परमात्म्याला माहिती तोपर्यंत ती उपाशी मरेल लेकर बाळ, म्हणून भगवान परमात्मा आग्रह करत नाही. इकडे सुदामजीला असं वाटतं यानं मला काही दिलं की नाही. परंतु भगवान परमात्म्यानं कपाळाचं भाग्य बदलल्याबरोबर तिकडे असणारी ती नगरी सोन्याची होऊन गेलेली आहे. सुदामजीची नगरी सोन्याची झालेली आहे. आणि मग सुदामजी भगवान परमात्म्याचा निरोप घेतात आणि त्या ठिकाणी आपल्या स्वस्थानाला निघून जातात.
आणि सुखाने त्या ठिकाणी राज्य करू लागतात. असो, घ्या बसून तुम्ही आता खुर्चीवरती दोघं. सुंदर असं झाकी दर्शन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्याही भागवत कथा गेल्या 7 दिवसापासून पार पडत आहे. 6 दिवसापासून बसून राहणं, नंतर फोटो वगैरे काढायचे. बसा तुम्ही बसून घ्या. दोघांना 2 खुर्च्या द्या. आपली भागवत कथेची आरती होईल. आरती सुद्धा करा तुम्ही. अजून 1 खुर्ची द्या त्यांना. दोघांना 1-1 खुर्ची असेल तर आणा. आणि म्हणून 7 दिवस अतिशय आनंदामध्ये आपले गेलेले आहेत. मला कळाले सुद्धा नाही 7 दिवस कसे गेलेत. सगळ्यांनी शांतचित्ताने कथा श्रवण केली आणि त्यानंतर भगवान परमात्मा एक निमित्त केलं. व्याधाच्या हातून बाण लागून भगवान परमात्मा आपला अवतार्य कार्य संपवतात. याच ठिकाणी आपण भागवत कथा थांबणार आहे. कारण भागवत कथा संपली पूर्ण झाली अशी कोणीच म्हणू नये. ती कधीच पूर्ण होत नाही. कारण तुम्ही कितीही दिवस तिचं रसपान करा, त्या ठिकाणी वक्त्याच्या बुद्धीनुसार कितीही दिवस त्यानं सांगू द्या, ती न संपणारी कथा आहे. म्हणून आपण 7 दिवसात फक्त थोडी भाग बघण्याचे प्रयत्न केलो. आपल्याला वेळ 2-2.5 तास भेटायचा. आजच फक्त आता जास्त वेळ झालाय, परंतु आता शेवटचा दिवस आहे. म्हणून त्या ठिकाणी भागवत महापुराणाचं तुम्ही सर्वांनी श्रवण केलेलं आहे. अतिशय शुद्ध भावनेनं, बहुसंख्येने, थोडीशी जागी कमी, परंतु तरीसुद्धा ॲडजस्ट करून आपण या ठिकाणी श्रवण करत आहात. या ठिकाणी भागवत महापुराणाला येत आहात. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. भागवत पुराण श्रवण केल्याची फलश्रुती काय, तर तुमच्या आमच्या जीवनामधील जे दुःख आहे ते दुःख त्या ठिकाणी नाहीसे होतात. भागवत महापुराण श्रवण केल्यानं आपल्याला संततीची प्राप्ती होत नसेल तर संततीची प्राप्ती होत असते. शांतचित्ताने श्रवण करायचं, अगदी भावयुक्त अंतकरणाने वाचन केल्यानंतर. त्यानंतर असणारे आपल्या कुळातील एखादा जीवात्मा घातपाती गेला असेल किंवा लहानपणी लवकर जर गेला असेल, आपल्याकडून त्याची क्रियाकर्मविधी जर यथासांग झाली नसेल, तर तो जीवात्मा मुक्त पावत नसतो. तो जर भटकत असला तर या भागवत महापुराणाच्या कथेनं राजा परीक्षितीला सुद्धा 8 दिवसामध्ये मोक्ष मिळाले आहे. 7 दिवसामध्ये परीक्षितीने सुद्धा जसं श्रवण केलं त्याचप्रमाणे आज ज्यांच्या निमित्तानं ही कथा आहे, त्यांच्या छाजू बाबांना या ठिकाणी नक्कीच मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे या डेकू पंचकृषीतील असे कळत नकळत अतृप्त आत्मे फिरत जर असेल तर त्याही आत्म्याला शांती प्रदान केल्याशिवाय भागवत महात्म्य राहणार नाही. कुणाला धनसंपत्ती असेल, कुणाला पुत्र नसेल, या सगळ्या पापाचं निराकरण ही भागवत महापुराण कथा करते. आणि सगळ्याला परम मंगलमय आनंद ही भागवत महापुराण कथा करते. त्याचप्रमाणे कथा श्रवण करत असताना श्रोत्याने भावयुक्त अंतकरणाने भागवत पुराणाचं दर्शन घ्यायचं आहे, श्रवण करायचं आहे. त्याचप्रमाणे जोही कथाकार असेल, भागवत महापुराण सांगून झाल्यानंतर थोडेसे दान त्या ठिकाणी शास्त्राने सांगितले. महापुराणात आलेलं आहे मंच सांगत नाही. मग वस्त्रदान असेल, अन्नदान असेल, आता उद्या अन्नदान त्या ठिकाणी होणार आहे. सर्व प्रकारचे दान या ठिकाणी सांगितलेले आहे. सुवर्णदान, गोदान, कांचनदान. आता बाकीचे दान आपल्याकडून घडत नाही, परंतु त्या ठिकाणी अर्थदान आपण करत असतो. यानं आपल्या संसारातील वृद्धी त्या ठिकाणी होत असते. धनाने म्हणजे दानाने धनाची शुद्धी होते असते. आपलं जेवढं आपल्याकडे धन आहे, मग तो पैसा असेल, बाकीचं सगळं काही धन असेल, त्यातील 2-5% असेल, 10% धन जर आपण देवाच्या ठिकाणी अर्पण केलं तर आपली त्या ठिकाणी शुद्ध होत असते. म्हणून या असणाऱ्या भागवत कथे महापुराणासाठी अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, सुवर्णदान असेल, अशी दानं करतात त्या ठिकाणी. आणि यथासांग पद्धतीने केले तर आपल्या जीवाला त्या ठिकाणी मुक्ती प्राप्त होत असते. असो, या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे ही भागवत महापुराण कथा मी श्रवण केली. आपण सर्वांनी उंच हात करायचे. 3 वेळेस माझ्या मागं हर हे नम मंत्राचा जप करायचा आहे.
कथा करत असताना सांगणाऱ्याकडून काही दोष होऊ शकतात, ऐकण्यामध्ये ऐकणाऱ्याकडून काही दोष असू शकतात. म्हणून हात उंच करून आपण 3 वेळेस हरये माझ्या पाठीमागे म्हणायचे या मंत्राचा जप जर आपण केला तर लागलेले दोष त्या ठिकाणी नाहीसे होतात आणि आपलं कल्याण होतं. सर्वांनी हातवरती करायचं आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवत महापुराण की जय. संत सेवालाल महाराज की जय. म्हणून असे दोष या मंत्राचं उच्चारण केल्याने आपले होत असता. असो त्याचप्रमाणे या व्यासपीठाच्या द्वारे उद्या सूचना आहे. उद्या काल्याचं कीर्तन परमपूज्यनीय आदरणीय ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर माऊलींचं या ठिकाणी काल्याचं कीर्तन होणार आहे. सर्वांनी कीर्तनासाठी सुद्धा या. सर्वांचे एकदा पुनश्च मी ऋण व्यक्त करतो. मला या डेकू तांडा नगरीमध्ये आल्यानंतर माहेरला गेल्यासारखं वाटतं बरं का. ही मंडळी माझ्यावरती अतिशय जीवापाड प्रेम करतात आणि वेळोवेळी मला मग गायन साथीसाठी असेल, कीर्तनासाठी असेल आणि प्रथमच आमच्या भोपालाल दादानी यांच्या परिवाराने मला भागवत कथेची संधी या ठिकाणी दिली. तुम्ही म्हणशाल संधी दिली, तुमच्यामुळे मला हे अध्ययन करण्याचा योग त्या ठिकाणी प्राप्त झाला. नाही तर 4-5 वर्षापासून कथा नव्हती, परंतु आज यांच्या माध्यमातून ही कथा करण्याचा मला योग आला. मी तुमच्याकडे एकच मागतो या निमित्तानं. तुम्ही म्हणशाल आता काय सोनं मागतो का 1000 रुपये मागतो. मला हे मागायचं नाही, परंतु मला नक्कीच तुमच्याकडून एक अपेक्षा आहे. तुम्ही भरभरून शुद्ध अंतकरणाने मला आशीर्वाद द्या की जेणेकरून तुमच्या आशीर्वादानं माझी ही पारमार्थिक त्या ठिकाणी वाटचाल उत्तर वाढत जाओ, माझी प्रगती हो. एवढीच या ठिकाणी तुमच्याकडे मागणी मागतो. आणि भगवान परमात्म्याकडे सुद्धा मागणी करत असताना देवाकडे एक मागणी मागतो. ही सर्व मंडळी समाज आपल्याला फार प्रेम देत असतो बरं का, परंतु आपण सुद्धा आशाविरहित पारमार्थ करण्याचं शिका, दिलं ते घेण्याचं शिका. उगाचच परमार्थाचं अवडंबर जास्त करू नका, जेणेकरून हे भगवान परमात्म्याचं हे कार्य आहे हे पुढे चालत राहील. याला मात्र पैशात मोजू नका, याला किमतीत मोजू नका, कारण याची किंमत आतापर्यंत कोणीच केलेली. इकडे शुकदेवाला तर देवतांनी तिकडून ऑफर दिली होती, आपण पहिल्या दिवशी भागात बघितलं आहे की नाही. तुम्हाला आम्ही बरंचसं दान देतो म्हटले, तुम्ही त्याच्या बदल्यात आम्हाला अमृत देतो म्हटले तुम्हाला, तुम्ही त्याच्या बदल्यात आम्हाला भागवत महापुराण कथा सांगा. त्यावेळेस सुखदेवजीने नकार दिला. म्हणून निस्त्यास प्रलोभनापायी कुणालाही हे ज्ञान असं वाटत फिरू नका, किंवा अतिशय धनाच्या लालचीनं पारमार्थिक कार्य करू नका. तो भगवान परमात्मा आहे, त्याला द्यायचं ठरलं ना तो कुठेही अनंत हातानं आपल्याला न मागता देता असतो. म्हणून एवढीच या ठिकाणी सर्वांच्या चरणी शुभेच्छा त्या ठिकाणी तुम्हालाही देतो. आणि भगवान परमात्म्याकडे एक विनंती करतो की मला असंच कार्य माझ्या हातून घडो. या कथेसाठी पहिलं सांगून गेलो की असणाऱ्या ह्या 4ही भावंडांनी सुंदर असं आयोजन केलं आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्या निमित्तानं भागवत काय आहे आपल्या दारामध्ये ती भागवत ज्ञानगंगा त्यांनी आणली, म्हणून त्यांची सुद्धा आपण टाळी वाजवून स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे या कथा मंचावर अगदी निस्वार्थ माणसं ही सुद्धा बरं का आपल्यासोबत राहतात म्हणल्यावर तेही कुठलाच आडेवेडे न घेता 7ही दिवस सुंदर ज्यांनी मला साथ दिली. 2ही किशोर महाराज असेल, प्राध्यापक आमचे शरद भवर सर असेल, ज्ञानेश्वर माऊली खैरनार असेल, गुरुदास महाराज, ही सगळी मंडळी निस्वार्थ रीतीनं तेही आपल्यासाठी वेळ देतात. त्यांनाही त्या ठिकाणी आपण टाळी वाजून त्यांचंही स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे सुंदर अशी झाकी दर्शन आपल्याला आजच ज्यांनी घडवलं आमचे खुट्टे बाबा आहे की नाही, निकम खुट्टे झालं माझ्या तोंडा, जवळकीचे आमचे निकम बाबा आहे की नाही, सुंदर या ठिकाणी झाकी दर्शन करतात आणि पात्रही सुंदर या ठिकाणी सजवले. भाग्य आहे तुमचं, तुमच्या लग्नामध्ये एवढे मोठे साधू महात्मे आणि
देवाच्या दारात लग्न होण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं, म्हणून यांच्या नावानं सर्वांनी टाळी वाजवायची. आपल्या जीवनातील दुःख नक्कीच नाहीसे झाल्याशिवाय राहणार नाही. असो, या ठिकाणी आता आपण आरतीची तयारी सर्वांनी करायची. त्याचप्रमाणे उद्या सर्वांनी महाप्रसादासाठी यायचं बरं का. पुनश्य सूचना सांगतो. बरं, एक दुसरी सूचना आहे बरं का. आता आपण या ठिकाणी भागवत ग्रंथाचे पूजन या ठिकाणी झालेलं आहे. आपण पूजा ग्रंथाची या ठिकाणी पूजा होईल आणि उद्या सकाळी त्या ग्रंथाची किमान 5 पावली का होईना मिरवणूक आपल्याला या मंदिरापर्यंत सकाळी 8:30 वाजता 8 वाजता काढायचे. 1 तासात मिरवणूक होणार आहे. सगळी भजनी मंडळी मिरवणुकीसाठी या ग्रंथाचं या ठिकाणी मिरवणूक होईल. त्यानंतर ठीक 9:30 ते 11:30 या वेळेमध्ये आदरणीय बेलदारवाडीकर माऊली यांचं कीर्तन होईल आणि त्यानंतर महाप्रसाद होईल. सर्वांनी त्या कीर्तनासाठी सुद्धा यायचं आहे. दिंडी सोहळ्यासाठी सर्वांनी यायचं. करा आरतीची तयारी. आरती झाल्यानंतर प्रत्येकानं ग्रंथाचं पूजन दर्शन घेऊन मग त्या ठिकाणी जायचं आहे. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वाद रसे जे स्वज्वल. आत्मा राम मुने सकळ, सेवोने झाले जन सुफळ. महापर्वणी आले अवनी, ती अयरणी भव जल तरणी ती पतिता. आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ भगवंता. इति व्यासांची वाणी, सार्थक हरि गुण गावोनी. शास्त्र पुराणे मुकुट मने, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देदाता. आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ भगवंता. गमते जनो मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ति जल भरिता, विहरे हरिहंस चित्त. लोक सुख मळे संत जगे बोळे, सेवो निरबले मान रपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. प्राणची कीर्तनकाराचा, मेवा कविवर संताचा. जनो बोधाचा स्वयं प्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरेचा तमहरता. आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ भगवंता.
नवे हा श्रीकृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण काचित टळले बावरण त्रिताप जाती ध्येय शांती नाथय वदते कृष्ण पदे ओ माता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवत आरती करो तुझ भगवंता हे गाली लोटांगण वले नजर डोळ्यात बाहेर रुबात कृपयानंद भोजन भायो वाळन म्हणे नमा पिता त्वमेव त्वमेव बंधो सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन बाबुयस्मरा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं तस्मै नारायणाय ते समर्पयामि हरिं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवाय धीरं गोविन्दं ज्ञानगेनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय। त्याचप्रमाणे आता खाली बसा आणि प्रसादाचं वाटप करा. जो साखरीचा कडी साखरीचा प्रसादाचं वाटप करा. त्याचप्रमाणे असणारे हे चारही भावंडाचे मामा बाबू मामा त्यांनी या ठिकाणी येऊन ग्रंथाचं पूजन करावे असं त्यांना या ठिकाणी आदराची विनंती आहे. लेते जाना लेते जाना रे खाली बसा. लेते जाना लेते जाना रे थोड़ा थोड़ा हरि का नाम लेते जाना थोड़ा थोड़ा हरि का नाम लेते जाना लेते जाना प्रसाद लेके जाना रे लेते जाना लेके जाना रे थोड़ा थोड़ा हरि का नाम लेके जाना रे थोड़ा थोड़ा हरि का नाम लेते जाना रे थोड़ा थोड़ा हरि का नाम लेते जाना रे थोड़ा थोड़ा हरि का नाम लेते जाना थोड़ा थोड़ा हरि का नाम लेते जाना थोड़ा थोड़ा प्रभु का नाम लेते जाना थोड़ा थोड़ा प्रभु का नाम लेके जाना लेते जाना लेते जाना लेते जाना रे लेते जाना लेते जाना लेते जाना रे थोड़ा थोड़ा हरि का नाम लेते जाना थोड़ा थोड़ा हरि का नाम लेते जाना लेके जाना लेके जाना लेके जाना रे लेके जाना लेके जाना लेके जाना रे थोड़ा थोड़ा हरि का नाम लेके जाना थोड़ा थोड़ा हरि का नाम लेके थोड़ा थोड़ा हरि का नाम लेके जाना। वाह वाह जय श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. बसा. या ठिकाणी आता ज्यांना दर्शन घ्यायचं पूजा करायची